हॅलो, नमस्कार. मी प्राध्यापक एस आर निकम, असिस्टंट प्रोफेसर अँड हेड इन जागृती डिपार्टमेंट, कर्मवीर शांताराम कोंडाजी वावरे, कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय सिडको, उत्तम नगर, नाशिक. आज आपण SYBA या वर्गासाठी जो कंपल्सरी विषय आहे, पर्यावरण अभ्यास, एन्व्हायरमेंट स्टडीज, या विषयाचं द्वितीय सत्रातील अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. अभ्यासक्रमानुसार या विषयाचा 5वा टॉपिक म्हणजे द्वितीय सत्रातील पहिला टॉपिक पर्यावरण प्रदूषण या टॉपिकला आपण आज इथे सुरुवात करणार आहोत. खरं तर या टॉपिकमध्ये अनेक घटक या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. उदाहरणार्थ, प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषणाचे प्रकार, ते प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी त्यावर उपाय, अशा अनेक मुद्द्यांचा विचार आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. तर सुरुवातीला आपण काही व्याख्या या ठिकाणी बघणार आहोत. पर्यावरण प्रदूषण हा टॉपिक असल्यामुळे सुरुवातीला आपण पर्यावरणाच्या व्याख्या बघूया, नंतर प्रदूषण म्हणजे काय याचा अर्थ समजून घेऊया, आणि तिसरं प्रदूषक म्हणजे काय हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पर्यावरण म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जीवसृष्टी ज्या परिस्थितीत जगते त्या पार्श्वभूमीला आपण पर्यावरण असं म्हणतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जीवसृष्टी म्हणजे मानव, प्राणी जीवन, वनस्पती जीवन, जलचर प्राणी व वनस्पती, ह्या सगळ्यांना एकत्रित आपण सजीव सृष्टी किंवा जीवसृष्टी असं म्हणतो. आणि ही सगळी सजीव सृष्टी ज्या परिस्थितीमध्ये किंवा ज्या भौगोलिक वातावरणामध्ये जगते त्या सर्व भौगोलिक परिस्थितीला किंवा पार्श्वभूमीला आपण पर्यावरण असं म्हणतो. अजून दुसरी एक सोपी व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. मानवाच्या सभोवताली निसर्गातील विविध घटकांचे मिळून पर्यावरण निर्माण झालेले आहे. आपण साधी आणि सरळ व्याख्या पर्यावरणाची अशी करतो की मानवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण. पण मानवाच्या सभोवताली निसर्गामध्ये अनेक प्रकारचे घटक आहे आणि या सर्व घटकांना एकत्रित मिळून पर्यावरणाची निर्मिती झालेली आहे. म्हणून मानवाच्या सभोवताली निसर्गातील विविध घटकांचे मिळून जे पर्यावरण निर्माण झाले त्याला आपण पर्यावरण असं म्हणतो. दुसऱ्या प्रकारच्या व्याख्या आपण बघणार आहोत, ती म्हणजे प्रदूषण. प्रदूषणाच्या 2 व्याख्या या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापैकी पहिली व्याख्या आहे, पर्यावरणात मानवासह सर्व सजीवांना हानिकारक किंवा प्रतिकूल ठरणाऱ्या घटकांचा प्रवेश झाला तर ते पर्यावरण मानवासह सर्व सजीवांना घातक ठरते, याला आपण प्रदूषण असं म्हणतो. म्हणजे मानवाच्या दृष्टिकोनातून किंवा सजीवांच्या दृष्टिकोनातून प्रतिकूल ठरणारे घटक किंवा हानिकारक असणारे घटक, या घटकांचा प्रवेश जेव्हा पर्यावरणामध्ये होतो तेव्हा ते सजीवांच्या दृष्टीनं घातक ठरतं, म्हणून त्याला आपण प्रदूषण असं म्हणतो. दुसरी व्याख्या आहे, निसर्गात एखाद्या नैसर्गिक घटकाचे प्रमाण खूप वाढले किंवा एखादा अनैसर्गिक घटक जास्त प्रमाणात निसर्गात आला तर तो निसर्गात जी स्थिती निर्माण होते त्याला आपण प्रदूषण असं म्हणतो. अशा प्रकारे 2 व्याख्या आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. आपण तिसरा प्रकार बघणार आहोत, ते म्हणजे प्रदूषक. ज्या पदार्थांपासून प्रदूषण होतं त्याला आपण प्रदूषके असं म्हणतो. आणि हे जे प्रदूषण घडून येतं त्याची काही प्रमुख कारणं आहेत, ती कारणं आपण या ठिकाणी बघणार आहोत.
तर त्याचं पहिलं कारण आहे औद्योगिकरण. औद्योगिकरण म्हणजे कारखानदारी, ज्या ठिकाणी औद्योगिकरण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. उदाहरणार्थ मोठमोठ्या शहरांमध्ये जर तुम्ही बघितलं तर औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी यांना औद्योगिक शहरं असं म्हटलं जातं, कारण या शहरांमध्ये औद्योगिकरण, कारखानदारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण घडून येत असतं. नंतर शहरीकरण किंवा लोकसंख्या वाढ, जिथे लोकसंख्येची घनता जास्त आहे, मोठमोठी शहरं आहेत, अशा ठिकाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर वाहतूक किंवा इंधन ज्वलन, जी वाहतुकीची साधनं आहेत, या वाहतुकीच्या साधनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण घडून येत असतं. मग वाहतुकीची साधनं कोणतेही असो, किंवा रस्त्यावरील वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, किंवा जलवाहतूक असेल, हवाई वाहतूक असेल, या वाहतूक करणाऱ्या साधनांना मोठ्या प्रमाणात इंधन लागतं आणि या इंधनाचं जेव्हा ज्वलन घडतं त्यावेळेला मोठ्या प्रमाणात धूर हा वातावरणामध्ये किंवा हवेमध्ये पसरला जातो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवेचं प्रदूषण घडून येतं. त्याचप्रमाणे जंगलतोड, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड किंवा जंगलतोड झालेली आहे. पूर्वी जंगलांमध्ये वृक्षांचं प्रमाण किंवा जंगलांचं प्रमाण जास्त होतं, पण कारखानदारीसाठी, शेतीसाठी, रस्त्यांसाठी, वसाहतींसाठी मानवाने जंगलतोड मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि सरासरी एकूण क्षेत्रफळाच्या 33% क्षेत्रफळ हे जंगलांखाली असायला हवं, पण दिवसेंदिवस ते कमी होऊन महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर ते सध्या 16 ते 17% इतकं कमी झालेलं आहे आणि जंगलतोड झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. खाणकाम व्यवसायामुळेही प्रदूषण घडतं. त्याचबरोबर शेतीमध्ये रासायनिक खतं किंवा जंतुनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला त्यामुळेही प्रदूषण घडून येतं. औद्योगिक अपघात ज्या वेळेला होतो अनेक कारणांनी, म्हणजे वायू गळती असेल किंवा इतर मोठमोठे अपघात असतील, अशा वेळेलाही मोठ्या प्रमाणात प्रदूषण घडतं. अणुप्रकल्प किंवा ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प यातूनही मोठ्या प्रमाणात हवेचं प्रदूषण घडून येत असतं आणि युद्ध वगैरे किंवा युद्धजन्य परिस्थिती जर निर्माण झाली तर अशा वेळेलाही मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढतं. यानंतर आपण प्रदूषणाचे प्रकार कोणकोणते आहेत ते बघणार आहोत. यामध्ये जे महत्त्वाचे प्रकार आहेत ते आपण या लेक्चर नंतर एक एक प्रकार बघणार आहोत. यामध्ये पहिलं आहे हवा प्रदूषण, दुसरं जल प्रदूषण, तिसरं आहे ध्वनी प्रदूषण, चौथं आहे भूमी प्रदूषण आणि पाचवं आहे सागर जल प्रदूषण. तर हे प्रदूषणाचे प्रमुख प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. परंतु या व्यतिरिक्त सुद्धा प्रदूषणाचे काही प्रकार तयार केले गेलेले आहेत. उदाहरणार्थ नैसर्गिक व सांस्कृतिक घटकांमुळे जे प्रदूषण होतं त्यावरून त्याचे 2 प्रकार पाडलेले आहेत. पहिलं म्हणजे नैसर्गिक प्रदूषण. नैसर्गिक प्रदूषण हे निसर्गतः घडून येत असतं. यामध्ये वादळं असतील किंवा ज्वालामुखी असेल, भूकंप असेल किंवा इतर जी नैसर्गिक कारणं आहे यामुळे हे प्रदूषण घडून येत असतं. आणि सांस्कृतिक प्रदूषण हा त्याचा एक दुसरा प्रकार आहे. सांस्कृतिक प्रदूषण म्हणजे मानवामुळे जे प्रदूषण घडून येतं त्याला आपण सांस्कृतिक प्रदूषण असं म्हणतो. तर नैसर्गिक आणि सांस्कृतिक घटकामुळे प्रदूषणाचे हे 2 प्रकार पडतात. यानंतर प्रदूषणाचं क्षेत्र आणि त्याची तीव्रता यावरून सुद्धा काही प्रकार तयार केलेले आहेत. या क्षेत्र आणि तीव्रता यावरून जे प्रकार आहेत त्यापैकी पहिला प्रकार आहे स्थानिक प्रदूषण. हे प्रदूषण विशिष्ट क्षेत्रापुरतं किंवा विशिष्ट स्थानापुरतं मर्यादित असतं. उदाहरणार्थ एखाद्या शहरामध्ये असणारं प्रदूषण ते फक्त त्या शहरापुरतं किंवा एखाद्या गावापुरतं जेव्हा ते मर्यादित असेल
त्याचं क्षेत्र जेव्हा कमी असतं तेव्हा त्याला स्थानिक प्रदूषण असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे प्रादेशिक प्रदूषण. हे एखाद्या प्रदेशावर घडून येतं तेव्हा त्याचं क्षेत्र हा एखादा भूप्रदेश असतो, त्याची तीव्रता स्थानिक प्रदूषणापेक्षा जास्त असते. अशा प्रदूषणाला आपण प्रादेशिक प्रदूषण असं म्हणतो. आणि तिसरा प्रकार आहे जागतिक प्रदूषण. म्हणजे याचं क्षेत्र संपूर्ण जग असू शकतं. याच्यामध्ये हवेचं प्रदूषण असेल किंवा तापमानातील वाढ असेल किंवा ओझोन वायूचा क्षय प्रदूषणामुळे होतो. म्हणजे ह्या जागतिक समस्या आहे, त्याची तीव्रता संपूर्ण जगाला भेडसावते. म्हणून क्षेत्र आणि तीव्रतेनुसार हा तिसरा प्रकार तयार केला गेलेला आहे, त्याला जागतिक प्रदूषण असं म्हटलं जातं. यानंतर मित्रांनो, आपण जे प्रदूषणाचे प्रकार बघितले त्यापैकी आपण पहिला प्रकार या ठिकाणी चर्चेसाठी घेतलेला आहे, त्याला हवा प्रदूषण असं म्हणतात, एअर पोल्युशन. सुरुवातीला आपण या हवा प्रदूषण म्हणजे काय त्याचा अर्थ बघूया, नंतर हवा प्रदूषणाची कारणं बघूयात, नंतर हवा प्रदूषणाचे परिणाम आणि हवा प्रदूषणावर उपाय. अशा प्रकारे आपण या प्रदूषणाचा विचार करणार आहोत. सुरुवातीला आपण हवा प्रदूषण म्हणजे काय हे समजून घेऊया. तर मानवी हस्तक्षेपामुळे वातावरणातील हवेमध्ये विविध दूषितक मिसळल्यामुळे हवा दूषित होते, याला हवा प्रदूषण असं म्हणतात. तर मानवी हस्तक्षेपामुळे वातावरणाच्या हवेमध्ये दूषितक मिसळतात, वेगवेगळ्या प्रकारचे विषारी वायू या हवेमध्ये मिसळतात, त्यामुळे हवा दूषित होते, याला हवा प्रदूषण म्हटलं जातं. हवा प्रदूषणाची काही कारणं आपण या ठिकाणी बघूया. खरं तर हवा प्रदूषण 2 कारणामुळे घडून येतं, एक नैसर्गिक कारण आणि दुसरं मानवनिर्मित कारण. सुरुवातीला आपण नैसर्गिक कारण कोणतं आहे किंवा नैसर्गिक कारणे कोणती आहेत ते बघूया. पहिलं आहे वादळ. वादळामुळे जेव्हा मोठमोठी वादळं येतात, आत्ताच आपण एका वादळाला सामोरं गेलेलो आहे. भारताच्या पूर्वेकडून असलेला समुद्र किनारपट्टीच्या वादळ सध्या काल परवा वादळाला सामोरं गेलेलं आहे. अनेक वेळा ही वादळं येतात. वादळ आल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ ही वातावरणात पसरते, हवेमध्ये धुळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं, त्यामुळे हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात घडून येतं. वन वे जेव्हा जंगलांना आग लागते त्यावेळेला मोठ्या प्रमाणात जंगलांचं ज्वलन होतं, त्यातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतो आणि हवेचं प्रदूषण घडून येतं. त्याचप्रमाणे ज्वालामुखी किंवा भूकंप म्हणजे ज्वालामुखीची क्रिया घडते त्यावेळेला जमिनीतून मोठ्या प्रमाणात लाव्हा रसाबरोबर विषारी वायू असतील किंवा पाण्याची वाफ असतील, उष्णता असेल किंवा चिखल दगड मोठ्या प्रमाणात भूपृष्ठातून बाहेर फेकला जातो आणि त्यामुळे प्रदूषण घडून येतं. त्याचबरोबर आवर्षण किंवा इतर नैसर्गिक क्रिया असतील, यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात घडून येत असतं. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मानवनिर्मित कारणं. त्याच्यामध्ये विविध उद्योगधंदे म्हणजे कारखानदारी, कारखान्यातून मोठ्या प्रमाणात विषारी वायू इंधनाचं ज्वलन झाल्यानंतर बाहेर पडतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू किंवा हवेचं प्रदूषण घडून येत असतं. त्यानंतर स्वयंचलित वाहने म्हणजे जी वाहने रस्त्यांवरून धावतात किंवा चालतात, या वाहनाच्या धुराड्यातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर फेकला जातो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवेचं प्रदूषण होतं. इंधन ज्वलन जे शक्ती साधनं आहेत यांचं जेव्हा ज्वलन होतं त्यावेळेलाही मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतो आणि यातून म्हणजे नैसर्गिक कारणापेक्षाही मानवनिर्मित कारणं अतिशय भयानक आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसतं. या हवेच्या प्रदूषणामुळे काय परिणाम घडून येतात याचाही विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर आपण एक 4-5 परिणाम किंवा दुष्परिणाम या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिला आहे मानवी जीवनावर होणारे परिणाम.
मानवी जीवन किंवा सजीव सृष्टीच्या दृष्टीने हवा, अन्न, पाणी आणि निवारा या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत किंवा यांना आपण मूलभूत गोष्टी असं म्हणतो. यामध्ये हवेमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनवर सर्व सजीव सृष्टी जीवित आहेत आणि या हवेचं जर प्रदूषण झालं तर यामुळे मानवाला अनेक प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागतं. मग ते फुफ्फुसाचे आजार असतील किंवा लंगचे आजार असतील, याच्यावर दुष्परिणाम होतो. आणि एकंदरीत जर दूषित हवा असेल तर मानवाचं आरोग्य मोठ्या प्रमाणात धोक्यात येण्याची शक्यता असते. आणि म्हणून स्वच्छ सुंदर हवा ही मानवाला मिळणं खूप गरजेचं आहे. पण कारखानदारीमुळे किंवा उद्योगधंद्यांमुळे हवेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हे वायू प्रदूषण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. बरं, या प्रदूषणाचा परिणाम फक्त मानवी जीवनावर किंवा सजीव सृष्टीवर होतो असं नाही. वनस्पतींवर सुद्धा हवा प्रदूषित असेल तर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात घडून येताना आपल्याला दिसतो. वनस्पती काही प्रमाणात हवेचं प्रदूषण कमी करतात, परंतु ज्या ठिकाणी अति हवेचं प्रदूषण आहे तिथे वनस्पतींची वाढ खुंटते, त्यांना फळं किंवा फुलं येण्याचं प्रमाण कमी होतं आणि हळूहळू वनस्पती तिथे नामशेष व्हायला लागतात आणि त्याचाही परिणाम वनस्पतींवर मोठ्या प्रमाणात होतो. प्राणी जीवनावर देखील त्याचा दुष्परिणाम पाहायला मिळतो. फक्त सजीव सृष्टी किंवा सजीवांवरच त्याचा परिणाम होतो असं नाही, तर वस्तू किंवा वास्तूंवर सुद्धा हवा प्रदूषणाचा परिणाम घडून येत असतो. याचं एक एक्झाम्पल म्हणजे भारतामध्ये एक आग्र्याला असलेला ताजमहाल ही एक अतिशय कलाकुसर असलेली वास्तू आहे आणि या वास्तूवर आम्ल पर्जन्याचा परिणाम होऊन ही वास्तू संगमरवरी दगडामध्ये बांधलेली आहे, पांढऱ्या शुभ्र दगडामध्ये. आणि दिवसेंदिवस या वास्तूचा रंग हा डल होत चाललेला आहे, काळा होत चाललेला आहे. याचा परिणाम म्हणजे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आहे, कारखानदारी आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला तिथे आम्ल पर्जन्य वृष्टी होते आणि त्याचा परिणाम या वास्तूवर होतो. आणि म्हणून वस्तू किंवा वास्तूंवर सुद्धा हवा प्रदूषणाचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. मग हे परिणाम जर एवढे घातक आहेत तर मग हवा प्रदूषणावर काय उपाय योजना करता येतील हेही बघणं गरजेचं आहे. यामध्ये पहिला उपाय आहे मानवी क्रियांवर निर्बंध घालणे. म्हणजे मानवाने जगामध्ये जे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण घडवून आणलेलं आहे याच्यावर जर काही निर्बंध टाकता आले, यासाठी अनेक प्रकारचे कायदे केलेले आहेत आणि त्यातून हवा प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. तरी सुद्धा मानवाने स्वतःच्या फायद्यासाठी किंवा स्वतःच्या आर्थिक विकासासाठी मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे, कारखाने सुरू केलेले आहेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण घडून येतं. म्हणून ज्या ज्या घटकातून हवेचं प्रदूषण जास्त होतं असे घटक कमी करणं गरजेचं आहे. नंतर कारखान्यांवर कडक निर्बंध घालणे. ज्या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत असेल किंवा ज्या कारखान्यांमध्ये मुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होतं अशा कारखान्यांवर निर्बंध टाकणे. कमीत कमी प्रदूषण कसं होईल याचा विचार करून ही कारखाने चालवली पाहिजे. पारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर वाढवला पाहिजे, कारण जी आधुनिक शक्ती साधनं वापरली जातात यामध्ये दगडी कोळसा असेल, पेट्रोलियम असेल, डिझेल असेल किंवा केरोसिन असेल, ही शक्ती साधनं मोठ्या प्रमाणात वापरली जातात आणि या शक्ती साधनांचं जेव्हा ज्वलन होतं त्यावेळेला मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतो आणि त्यातून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण घडून येतं. परंतु जर पारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर वाढवला आणि ही शक्ती साधनांचा वापर कमी केला, उदाहरणार्थ सौर ऊर्जेचा वापर असेल किंवा बायोगॅस असेल
किंवा इतर प्रकारची जी पारंपरिक ऊर्जा साधनं आहेत त्यांचा वापर हा जास्त प्रमाणात केला तर हळूहळू हवेचं प्रदूषण नक्कीच कमी होईल. जल ऊर्जा यातून कमी प्रमाणात प्रदूषण होतं, याचा वापर जास्त करणं गरजेचं आहे. नंतर रस्त्यावर चालणारी जी वाहनं आहेत यांची देखभाल ठेवणे, जी वाहनं कालबाह्य झालेली आहेत ती वाहनं रस्त्यावर येऊ न देणं आणि ज्या वाहनातून जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड किंवा दूषित वायू बाहेर पडतात अशी वाहनं बंद करणे की ज्यामुळे हवेचं प्रदूषण कमी होईल. त्याचप्रमाणे कारखान्यातून बाहेर पडणारे जे विषारी वायू आहेत याच्यावर प्रक्रिया करून मग हे विषारी वायू हवेमध्ये सोडली पाहिजे आणि त्यामुळेही कमी प्रमाणात हवेचं प्रदूषण होईल. आणि हे सगळं करायचं असेल तर लोक जागृती करणं किंवा जनजागृती करणं देखील महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे जर हवेचं प्रदूषण कमी करायचं असेल तर ह्या किंवा हे सगळे उपाय जर यांचा अवलंब केला तर नक्कीच हवा प्रदूषणाची पातळी काही प्रमाणात का होईना कमी होऊ शकते आणि नवीन येणारी जी पिढी आहे त्यांना निश्चितच काही प्रमाणात शुद्ध हवा ही मिळू शकेल. या ठिकाणी आपण थांबूया. यानंतर आपण जलप्रदूषण म्हणजे काय, त्याची कारणं, परिणाम आणि उपाय याचा विचार पुढच्या तासाला करूया. आपण इथे थांबू. ओके, थँक्यू. आता